तर हा घोटाळा नेमका काय झाला हे आपण सविस्तर पाहिलंय। पार्थ पवारांच्या या जमीन घोटाळ्यावरून राजकीय वादळ उठलंय। पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधला हा जमीन व्यवहार रद्द करा अशी मागणी आता विरोधकांनी केली आणि या जमिनीची किंमत आहे साधारणपणे 1800 कोटी रुपये आणि ती पार्थ पवारांना कितीला मिळाली आहे तर फक्त 300 कोटींना। काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक वक्तव्य केलं होतं। आता विरोधकांनी अजित पवारांना त्या वक्तव्याचीच आठवण करून दिली आहे। विरोधक म्हणतात असं फुकट कसं चालेल दादा, पाहूयात। अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांवर सरकार मेहरबान। पार्थ पवारांवर जमिनीची खैरात। सरकारची जमीन पार्थ पवारांच्या खिशात। 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावला। सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत। अजित पवार शेतकऱ्यांना विचारतात सारखं फुकट कसं चालेल। त्याच अजित पवारांनी त्यांचा मुलगा पार्थ पवार यांना पुण्यातली जमीन दिली आहे, म्हणावं तर फुकटातच। पुण्यातल्या कोरेगाव पार्क मधल्या या जवळपास 40 एकर जमिनीची किंमत आहे किमान 1800 कोटी रुपये आणि पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला ही जमीन मिळाली आहे फक्त 300 कोटींना। इतकंच नाही तर या व्यवहारासाठी लागणारी तब्बल 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी ही माफ करण्यात आली आहे। फक्त 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर या व्यवहाराचा करार करण्यात आलाय। सगळे नियम मोडून तोडून अजित पवारांचा मुलगा पार्थ पवारांसाठी हा व्यवहार झालाय। पुण्यातल्या उच्चभ्रू कोरेगाव पार्क भागातल्या जवळपास 40 एकर जमिनीची पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं खरेदी केली आहे। पार्थ पवारांच्या या कंपनीत त्यांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील हे भागीदार आहेत। 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली आहे। त्यासाठी जवळपास 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे। कोरेगाव पार्क भागातील ही जमीन मूळ सरकारची आहे। सरकारच्या जमिनीबाबत कुणालाही व्यवहार करता येत नाही। कायद्यानुसार सरकारची जमीन विक्रीची वेळ आल्यास त्या जमिनीच्या किमतीचा नजराणा सरकारला द्यावा लागतो। त्याचा उल्लेख कुठेही कागदपत्रात नाही। जमिनीचा व्यवहार हा शीतल तेजवानी यांच्या पॅरामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीसोबत अमेडिया कंपनीनं केल्याचं दिसतंय। प्रत्यक्षात खरेदी खत हे गायकवाड आणि 274 मूळ मालक यांच्यासोबत अमेडिया कंपनीनं केलाय। व्हॅल्युएशन पुण्यातलं जर 40 एकर जमीन कोरेगाव पार्क सारख्या भागातली असेल तर त्याचं व्हॅल्युएशन मिनिमम 1800 कोटी येतं। मिनिमम, मॅक्झिमम ते 2500 3000 कोटी पण जाऊ, पण 1800 कोटी। मग यांनी किती व्हॅल्युएशन दाखवलं? 300 कोटी आणि रजिस्ट्री किती रुपयात झाली? 500 रुपयाच्या बॉन्डवर। आम्हाला सांगा की समजा महाराष्ट्राची जमीन जरी घेता आली तरी रेडी रेकनर रेट लावावा लागतो। याने जर जमीन केली तर त्याला 75% नजराणा भरावा लागतो। पण हे सगळं प्रकरण गोंधळाचं आहे, भ्रष्टाचाराचं आहे, गैरव्यवहाराचं आहे आणि सत्ताधारीच परवाच्या दिवशी अजितदादा बोलले शेतकऱ्यांना तुम्हाला सगळं फुकट लागतं। तुम्हाला का फुकट लागतं? 1800ची जमीन 300 कोटीत का लागते? मुद्रांक शुल्क तुम्हाला का माफ करावा लागतो? शेतकऱ्याच्या 1,00,000-1.5 लाखासाठी तुम्ही फुकट लागतं म्हणता आणि तुम्ही 1800 कोटीची सगळ्यात महत्त्वाचं कोणती जागा भूसंपादन झालेली रेअर केस असते जी वापस देणं, परत देणं। सरकारनं हा संपूर्ण व्यवहार रद्द करावा अशी विरोधकांची मागणी आहे। त्याचबरोबर विरोधकांचा आणखी एक प्रश्न आहे, तो म्हणजे आता ईडी आणि सीबीआय झोपलेत का? मुळात हा व्यवहारच पहिल्यांदा रद्द होण्याची आवश्यकता आहे, कारण जमिनीचा मालक सरकार आहे, खरेदी विक्री होऊ शकत नाही। हा 420चा गुन्हा आहे। पहिल्यांदा यांच्यावर 420 अंतर्गत या दोघांवरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे। ही फसवणूक आहे, सरकारच्या जमिनीची परस्पर विक्री करणं। आता इथे खरं म्हणजे ईडी सीबीआय काय झोपले आहेत का ही लक्षात घेतलं पाहिजे। आणि तलाठी म्हणतात आणि तहसीलदार म्हणतात आम्ही सहीच नाही केली। मग नक्की झालंय तरी काय याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायला पाहिजे। आणि मला खरंच आश्चर्य वाटतंय महाराष्ट्र सरकारचं की रोज या सरकारमध्ये काही ना काहीतरी असेच गोंधळ येत असतात।
म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, त्या कर्जमाफीत आम्ही सांगितलं 30,000 कोटी रुपयाची कर्जमाफी करू. तुमच्याच चॅनलवर वारंवार दाखवलं जातं की 3 रुपये, 8 रुपये, 6 रुपये, 100 रुपये, 1,500 रुपये असे प्रत्येक साला वेगळे वेगळे दिले जातात. पार्थ पवारांच्या कंपनीचा हा सगळा घोटाळा येतो तो महसूल विभागाशी संबंधित. या संदर्भात महसूल मंत्र्यांना गाठल्यावर महसूल मंत्र्यांनी हात वर केले आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी याचा संबंध आहे त्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी देखील याबद्दल उत्तर देणं टाळलंय. आणि IT संदर्भाने मुद्रांकाबद्दल, जरी मुद्रांक माझ्याकडे आहे तरी IT संदर्भाने काही सवलती त्यांनी दिल्या आहेत का तेही बघावं लागेल. शेवटी जर विरोधी पक्षाने हा प्रकरण मीडियाच्या माध्यमातून दिलं असलं तरी अधिकृतपणे अजूनपर्यंत माझ्या कोर्टामध्ये किंवा माझा प्रशासकीय मंत्री म्हणून, प्रभारी मंत्री म्हणून माझ्याकडे तो अजून विषय आला नाही. वस्तुस्थिती मी पण समजून घेईन, कारण उशिराच्या नंतर ते वृत्त मी पाहिलेलं आहे. आज जरूर या विषयावरती माहिती घेणं आणि स्वतंत्रपणाने आपल्याजवळ संवाद करेल. धन्यवाद. कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू भागातील जमीन पार्थ पवारांना फक्त 300 कोटींना दिल्यानंतर मोठं राजकीय वादळ उठलंय. अखेर योग्य ते चौकशीचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलंय. आणि ही सगळी माहिती आणि जी काही प्राथमिक चौकशी आहे त्याच्या आधारावर या संदर्भात जी काही तुम्हाला सांगायचं ते मी सांगणार आहे. त्यामुळे अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. प्रायमा फेसी जे मुद्दे समोर येत आहेत ते मुद्दे गंभीर आहेत. त्याच्यामुळे त्याची योग्य प्रकारची माहिती घेऊनच बोललं पाहिजे. त्या दृष्टीनं मी ही माहिती आज सगळी माझ्याकडे येणार आहे. ती माहिती आल्यानंतर तुम्हाला या संदर्भात शासनाची पुढची दिशा काय, याच्यात कारवाई काय आहे, या सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील. पुणे जमीन गैरव्यवहारात पाणी मुरलंय आणि ते पार्थ पवारांच्या बाजूने वळवण्यात आलंय हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळेच कारवाईची चक्र भराभर फिरली आहेत. या प्रकरणी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.